पण मामांच्या एका शब्दावरनं मी इथं प्रेमापोटी त्यांनी सांगितलं तुम्ही या इथं महाराज. आणि मी का आलो, कदम वाकवे असतं तू प्रत्येक ठिकाणचं ठिकाण आहे तर त्यांना आवर्जून सांगतो पालखी तळ जर पाहायचं असेल तर आवर्जून अंथरुण्याला जावा आणि ते मैदान पाहून या. एक नंबरचं मैदान आहे की ज्यावेळेस जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असताना पहिलं रिंगण व्यवस्थित उभं करून दिलं तर ते मामांनी उभं करून दिलं. माझ्या डोळ्यादुखाचा प्रसंग आहे. अक्षयचे खडी दगडी असायची पण तळमळीने ते कार्य करून ते बेलवडीचं रिंगण सुंदर प्रकारचं त्यांनी उभं केलं. हे इंटरनॅशनलचे खेळ आहेत आणि ते खेळण्यासाठी त्यांनी आपल्या ग्रामीण भागामध्ये हे वैभवशील उभं केलेलं आहे. याचा तुम्हाला सर्वांना मला अभिमान वाटतो की त्यांनी हे इथं उभं केलेलं आहे. ही साधी गोष्ट नाही, मामांना जाणीव आहे आणि त्या कार्यामुळेच हे वैभवशील हे क्रीडांगण तुमचं पाहायला मिळतंय. आणि ह्या पाहिल्यामुळेच तुम्हाला हे जाणवत नाही तुम्ही शेजारच्या गावामध्ये जावा असं वैभवशील संपन्न पुढं पाहायला मिळणार नाही. असं सुंदर इतक्या प्रकारचं क्रीडांगण पालखी तळ इतका सुंदर प्रकारचा बांधला आहे, वैभवशील उभं करून दिलंय ते म्हणजे मामाने ओळखलं. त्यांच्यासाठी खरंच टाळ्या वाजवा. आणि तुम्ही सर्वांनी माझी संत तुकाराम महाराज संस्थान या नात्याने जगद्गुरु तुकारामांचा वंशाने एकच आहेत. तुम्ही सर्व एकजुटीने एक ध्येयाने एक निष्ठेने त्यांच्या पाठीमागे उभं राहावं, त्यांच्या कार्याला बळ द्यावं. त्यांची जी ताकद आहे त्या स्वर्ग एका पावलावरती तुम्हाला अनुभव करतील आणि ते म्हणजे तुमच्या जवळ आहेत. म्हणजे मामा असा नेता गेल्यानंतर कळत नाहीत, मिळाल्यानंतर कळत नाही. तुम्हाला भाग्य आणि समयोताने मिळालेला आहे तर त्याच्या तुम्ही एकजुटीने एक ह्याने धैर्याने तुम्ही त्यांच्या पाठीमागे उभं राहावं. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण.